नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 14. अभि म्हणाला, बिकॉज आय ऑलरेडी बुक माय फ्लाईट फॉर टुमॉरो अँड आय एम नॉट डम लाईक यू बोथ. आणि कॉल कट करतो. अभि मनातच म्हणाला, माहीत होते मला या वेळेला आई तिथे बोलावल्याशिवाय राहणार नाही आणि आधीची एंगेजमेंट ती मी कशी मिस करू शकतो. खूप आशेने बघत होता माझ्याकडे. हा त्रास होईल थोडा. कधी कोणाला आनंद देऊ शकलो नाही, पण या वेळेला ट्राय करतो आहे. ओन्ली बिकॉज ऑफ यू तनू. काल माझ्या स्वप्नात येऊन बोललीस ना की तुझ्या आधीच्या चेहऱ्यावर तुला आनंद बघायचा आहे. सो आय एम डुईंग धिस ओन्ली फॉर यू. आणि डोळे बंद करून तनूचा चेहरा आठवतो. आदित्य म्हणाला, चला भाई, माझा भाई येत आहे फायनली. शीतलताई म्हणाली, दोनही हात जोडून. काही का असना, माझा अभि येत आहे ना, मग मला काही नको आता. माझ्या मुलाला तब्बल 4 वर्षाने बघेल मी. कधी कधी फोनवर बोलायचा, निदान तेवढे समाधान असायचे मनाला. पण आता तो माझ्याजवळ असेल. अभि, तू फक्त थोड्या दिवसांसाठी येतो आहेस ना, पण नाही तुला कायमचा माझ्याजवळ ठेवून घेतला तर सुभद्रावाची शीतल नाव लावणार नाही मी. बघच. दुसऱ्या दिवशी सकाळी आराध्या किचनमध्ये येत शीतल ताईंना मागून मिठी मारत बोलते. आराध्या म्हणाली, गुड मॉर्निंग आई. शीतलताई म्हणाली, गुड मॉर्निंग बेटा. आराध्या म्हणाली, आई आज काही विशेष आहे का, म्हणजे काही सण वगैरे. शीतलताई म्हणाली, नाही, पण का गं, तू असं का विचारतेस. आराध्या म्हणाली, कारण तू आज एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे मेनू करत आहेस ना, म्हणून विचारत आहे. शीतलताई म्हणाली, तसं रिझन खासच आहे. आज माझा अभि येतोय दिल्लीहून, म्हणून हा सर्व घाट घातलाय. आराध्या म्हणाली, अच्छा, म्हणजे बाबांचे ते दिल्लीचे भाऊ, त्यांचा मुलगा ना हा. शीतलताई म्हणाली, हो तोच, माझा अभि. तुला सांगू आराध्या, माझा अभि कसा आहे माहिती आहे. तो ना खूप प्रेमळ, सर्वांशी काळजी घेणारा, सर्वांना एक सूत्रात बांधून ठेवणारा. काळोख्या रात्रीतला चंद्र जसा असतो ना, तसा अगदी सर्वांचे जीवन प्रकाशमय करणारा. पण तनू गेल्यापासून हरवला आहे ग तो कुठेतरी. पण बघ, तो आता येतोय ना इथे, तर त्याला आता मी कुठे जाऊ देणार नाही. फक्त या माझ्या चंद्राच्या जीवनात कुणीतरी चांदणी बनून यावे आणि त्याचे सर्व सुख दुःख वाटून घ्यावे, एवढीच माफक अपेक्षा आहे आता माझी. आराध्या म्हणाली, आई नको ना एवढी सेंटी होऊस. चल एक स्माईल दे बरं. आणि आता तर तू खुश असायला हवी, कारण तुझा मुलगा तुझ्या जवळ असणार आहे, राईट. शीतलताई म्हणाली, राईट. आराध्या म्हणाली, दॅट्स लाईक माय गुड गर्ल. तेवढ्यात सुभद्राव ऑफिसला जाण्यासाठी रेडी होऊन डायनिंग एरियाकडे आले आणि किचनमध्ये असलेल्या आराध्याला कॉफीसाठी आवाज दिला. आराध्या कॉफी घेऊन आली आणि त्यांच्या शेजारी नाश्ता करत बसली. बाकीचा नाश्ता डायनिंग टेबलवर लावत शीतलताई आराध्या आणि सुभद्रावाशी गप्पा करत होत्या. सुभद्राव म्हणाले, आराध्या, इंटर्नशिपचे काय झालं. आराध्या म्हणाली, बाबा अप्लाय केले आहे 1-2 ठिकाणी, बघू कसा रिस्पॉन्स येतोय. सुभद्राव म्हणाले, आराध्या, इफ यू डोंट माइंड कॅन यू जॉईन आवर कंपनी. बघ, म्हणजे तुझ्यासारखी हुशार एम्प्लॉय मिळणे म्हणजे आमचे भाग्यच असेल. तुझे नॉलेज, एक्सपर्टीज यांचा फायदा होईल आम्हाला. आणि आपली स्वतःची फर्म असताना तू बाहेर काम करू नये असे वाटते मला. पण फायनल डिसिजन तुझा असेल. आराध्या म्हणाली, ठीक आहे बाबा, मी करेल आपली फर्म जॉईन. बट माझी एक अट आहे. मी रीतसर इंटरव्ह्यू देईल आणि त्यानंतर जर मी सिलेक्ट झाले तरच जॉईन होणार. आणि इंटरव्ह्यू पॅनल नेहमीप्रमाणे दिल्लीचं असणार. हे चालणार असेल तर ठीक आहे, अदरवाईज मी नाही करणार जॉब तिथे. सुभद्राव म्हणाले, ठीक आहे, तू म्हणते तसंच होईल. बाय, चला निघतो मी. आराध्याच्या डोक्यावर हात ठेवून चालले जातो. शीतलताई म्हणाली, आराध्या, सायंकाळी रिया आणि आदित्यसाठी रिंग सिलेक्ट करायला जायचं आहे. सो तू येणार आहेस ना. आराध्या म्हणाली, नो आई, मला नाही जमणार अगं. ॲक्च्युली तू बघितलंय ना आता बाबा काय बोलले.
सो आज मला आपल्या फॉर्ममध्ये जाऊन ॲप्लिकेशन करावे लागेल. अँड आफ्टर दॅट माझी डान्स प्रॅक्टिस आहे. सो नाही मॅनेज होणार. सॉरी. शीतलताई म्हणाली, ठीक आहे, तू कर तुझी कामं. बट लंच आणि डिनर स्किप करू नकोस, ओके? आणि ऐक, सायंकाळी आम्ही 8 वाजेपर्यंत घरी येऊ. तू फक्त आदित्यच्या रूम शेजारी जो मास्टर बेडरूम आहे तो रेखाला हाताशी धरून साफ करून घे. अभिसाठी तसा रूम स्वच्छ आहे, पण तरी त्याला सर्व गोष्टी नीट अरेंज केलेल्या आणि क्लीन हव्या असतात. आराध्या म्हणाली, ठीक आहे आई. स्थळ पुणे विमानतळ ॲट 8 PM. व्हाईट कलर फॉर्मल शर्ट, मरून कलर ट्राउझर, हातात फोल्ड केलेले ब्लेझर, शर्टची वरची 2 बटन्स ओपन, त्यातून त्याची दिसणारी भारदस्त वेल मेंटेन बॉडी, डोळ्यांवर गॉगल, हातात ब्रँडेड वॉच, ट्रिम बियर्ड, सर्व कसे एक्स्ट्रीम हाय, फ्लॅट एकदम फ्लॅट. आणि एका हाताने आलेला कॉल अटेंड करत अभि एअरपोर्टच्या आउटडोअर जवळ येतो. कंपनीचे मॅनेजर समोर त्याला ग्रीट करण्यासाठी उभेच असतात. मॅनेजरसोबत शेक हँड करून तो सरळ समोर आलेल्या कारमध्ये जाऊन बसतो. अभि म्हणाला, अरुण, कार डिरेक्टली घरी घे. आय वॉन्ट टू मीट माय फॅमिली फर्स्ट. अरुण लगेच त्याच्या ऑर्डर्स फॉलो करतो आणि कार निघते महादेव मेन्शनकडे. इकडे महादेव मेन्शनमध्ये डान्स प्रॅक्टिस सुरू असते. आराध्या आणि तिची कोरिओग्राफर फ्रेंड मोनिका डान्स स्टेप बसवत असतात. मोनिका म्हणाली, बस यार आराध्या, आजसाठी एवढे पुरे. बट यू हॅव टू डू इट ॲट लिस्ट वन्स इन अ डे, ओके? आराध्या म्हणाली, हो ठीक आहे, बरं मी करते थोडा वेळ प्रॅक्टिस आता. तुला उशीर होत असेल तर तू जा. आणि थँक्यू, आज माझ्या सांगण्यावरून तू घरी माझी प्रॅक्टिस घेतलीस. आई आणि बाकीचेही बाहेर गेल्यामुळे मला थांबावे लागले घरी. मोनिका म्हणाली, आय थिंक इट्स रेनिंग नाव. आय हॅव टू लिव्ह. बाय, टेक केअर, सी यू टुमारो. इकडे कारमध्ये अरुण म्हणाला, बॉस, लुक ॲट द ॲटमॉस्फेअर. इट्स लिटिल बिट रेनिंग. डू यू लाईक दिस ॲटमॉस्फेअर? अभि म्हणाला, नॉट रिअली, बट फॉर मी इट्स लाईक अ स्ट्रेस बस्टर. अरुण म्हणाला, सर, यू नो वॉट, माय वाईफ मेट मी फर्स्ट टाइम ॲट दिल्ली वेन रेनिंग इट्स देअर. बारिश मतलब रोमांस, लव है ना? अभि रागात अरुणकडे एक कटाक्ष टाकतो, नंतर हलके स्माइल करून बोलतो, तुम्हारे लिए होगा लव रोमांस, वॉट एवर, बट फॉर मी इट्स जस्ट अ स्ट्रेस बस्टर. अरुण म्हणाला, देखिएगा सर, कहीं इसी बारिश की वजह से आप किसी के प्यार में ना पड़ जाए. अभि हलकेच आपले पोट रुंदावत म्हणतो, इम्पॉसिबल. इकडे महादेव मेन्शनमध्ये आराध्या प्रॅक्टिस करत असते आणि अचानक पाऊस सुरू होतो आणि त्या पावसात डान्स करायचा मोह काय तिला आवरत नाही. तिच्या फेवरेट प्लेलिस्टमधील सॉन्ग प्ले करते आणि सज्ज होते डान्ससाठी. इकडे अभिला आईचा मेसेज येतो की त्यांना लेट होईल घरी यायला, कारण ते ट्रॅफिकमध्ये असतात. मेसेज बघून अभि ओके रिप्लाय देऊन फोन खिशात घालतो. दुसरीकडे महादेव मेन्शनमध्ये आराध्या डान्स करण्यात तल्लीन असते. दिले बेचैन वे, रस्ते पे नैन बे, जिंदड़ी बेहाल है, सुर है ना ताल है, आजा सावरिया आ आ आ, ताल से ताल मिलाओ, ताल से ताल मिलाओ. इकडे अभिची कार महादेव मेन्शनमध्ये एंट्री घेते. कारमधून उतरून सरळ घरात जात आपल्या बेडरूमच्या दिशेने निघतो. तोच त्याला गाण्याचे बोल ऐकू येतात आणि त्याची पावले आपोआप त्या दिशेला वळतात. आवाजाच्या दिशेने चालत येत तो वर टेरेसवर पोहोचतो आणि समोरच्या नजारा बघून मंत्रमुग्ध झाल्यासारखा फक्त उभा असतो. बेबी पिंक कलरची कुर्ती, त्यावर व्हाईट प्लाझो, एका साईडने घातलेली केसांची सागरवेणी, ओठांना पिंक कलरची लिपस्टिक, नाकात छोटीशी नोज पिन, कानात ऑक्साईडचे स्टड्स, हातात ऑक्साईडचा बँगल. जस्ट ऑसम. आणि त्यात नक्षीकांत भिजलेली ती म्हणजेच आपली आराध्या. तो तर फक्त हिप्नोटाईज झाल्यासारखा तिलाच बघत उभा होता आणि त्यात गाण्याचे बोल आणि घायाळ करणाऱ्या तिच्या कथ्थकच्या अदा.
भर पावसात एखादी मोरणी नाचावी अशी ती त्याच्यासमोर बेभान होऊन नाचत होती. बाकी साऱ्या जगाचा विसरच पडला होता जणू तिला. सावन ने आज तो मुझको भिगो दिया, हाय मेरी लाज ने मुझको भिगो दिया. कैसी लगी झड़ी सोचूं मैं ये घड़ी, क्या मैंने खो दिया, क्या मैंने खो दिया. चुप क्यों है बोल तू, संग मेरे डोल तू, मेरी चाल से चाल मिलाव. बस ह्या गाण्याच्या ओळींवर तिचे एक्सप्रेशन बघून तर तो पुरता वेडावला होता, गुंतला होता तिच्यात. तिचे ते ओलचिंब केस पावसात थरथरणारे गुलाबाच्या पाकळ्यांसारखे नाजूक ओठ आणि त्या ओठांवर असलेले पाण्याचे थेंब त्याला जणू पाकळ्यांवर असलेल्या दवबिंदूप्रमाणे भासत होते. उफ. आणि स्वतःभोवती गिरकी घेता घेता अचानक तिचे लक्ष समोर हाताची घडी घालून उभ्या असलेल्या अभिकडे जाते. तो तर एकटक तिलाच बघत होता आणि तीही त्याच्या काळाभोर डोळ्यात थोडा वेळ का होईना हरवली होती. आणि बॅकग्राऊंडला वाजणारे सॉन्ग जणू त्यांची मनस्थिती सांगत होते. माना अनजान है तू मेरे वास्ते, माना अनजान हो मैं तेरे वास्ते, मैं तुझको जान लूँ तू मुझको जान ले, आ दिल के पास आ इस दिल के वास्ते, जो तेरा हाल है वो मेरा हाल है, इस हाल से हाल मिलाओ, ताल से ताल मिलाओ. तेवढ्यात वाऱ्यामुळे टेरेसचा दरवाजा जोराने आदळतो आणि तशी ती दोघेही आपल्या तंद्रीतून बाहेर येतात. काय होईल आता पुढे? अभि पडेल का प्रेमात? आणि आराध्या प्रेमापासून दूर पडणारी होईल का तिला प्रेमाचा साक्षात्कार? आणि हो, पुढच्या भागामध्ये आपल्याला एंगेजमेंटची मजा पण बघायची आहे. भेटूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा आणि खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स येऊ द्या प्लीज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.